स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तेजस केदार साळुंखे वय 18 राहणार कुंभारगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या तरुणासह 2 बाल अपराध्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून चोरीच्या 7 मोटरसायकली असा 4,70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते। शुक्रवारी 12 जून 2026 रोजी पथकातील पोलीस कर्मचारी सूर्यकांत साळुंखे, संदीप पाटील, सुनील जाधव आणि अभिजित ठाणेकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की धामणे रोडवरील पलाश बिल्डकॉम इमारतीच्या परिसरात एक इसम विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची गोल्डन पट्टा असलेली यामा मोटरसायकल घेऊन संशयितरित्या थांबलेला आहे। पथकाने तातडीने घटनास्थळी सापळा रचला आणि संशयितास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव तेजस केदार साळुंखे असे सांगितले। मोटरसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने आपल्या साथीदारासह तुंग येथील आकाशवाणी केंद्रासमोरून यामा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। पुढील चौकशीत त्याने धैर्यशील मधने आणि 2 बाल अपराध्यांसह आणखी मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले। त्यानुसार पथकानं सांगली रेल्वे स्टेशनजवळील मसोबा मंदिर परिसरात छापा टाकून 2 बाल अपराध्यांना ताब्यात घेतले। तपासादरम्यान बाल अपराधी आणि तेजस साळुंखे यांनी धैर्यशील मधने यांच्या स्कॉर्पिओ वाहनाचा वापर करून गेल्या 6 महिन्यात तुंग, पलूस, आष्टा, रेटरे धरण तालुका वाळवा, वाघाव तालुका कराड, नेमिनाथ नगर आणि अतीत जिल्हा सातारा येथून एकूण 6 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाईमुळे परिसरातील मोटरसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून या टोळीच्या इतर गुन्ह्यांबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अधिक तपास सुरू आहे।